महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा। रिव्हॉल्वर दाखवल्याचा मंत्री भरत गोगावलेंच्या मुलाचा आरोप। तटकरेंचे समर्थक सुशांत जाबरेंना मारहाण झाल्याचा आरोप। विकास गोगावले आणि सुशांत जांभरेंच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी। समर्थकांच्या हाणामारीत सुशांत जांभरेंच्या वाहनाची तोडफोड। सुशांत जांभरेंच्या सुरक्षा रक्षकाला गोगावले समर्थकांकडून चोप। आपल्यावर रिव्हॉल्वर रोखल्याचा मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंचा आरोप। तर सुशांत जांभरेंना 50 ते 60 जणांकडून मारण्याचा प्रयत्न। स्नेहलता जगताप यांची प्रतिक्रिया। परभणीच्या जिंतूरमध्ये राष्ट्रवादी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। किरकोळ कारणावरून कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून सारवासारव। पालघरच्या डहाणूत मतदान केंद्राबाहेर राडा। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि भाजप कार्यकर्त्यात वाद। दोन्ही गटांमध्ये जोरदार धक्काबुक्की। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। रक्षा खडसे मतदान केंद्रावर पोलिसांवर संतापल्या। भाजपच्या उमेदवाराला पोलिसांनी मतदान केंद्रावर अडवल्याचा आरोप। बुलढाण्यात बोगस मतदान करताना 4 ते 5 जणांना पकडलं। बोगस मतदान करणाऱ्यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी चोपलं। जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। जळगावच्या जामनेरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदाराला पकडलं। बोगस मतदाराला पोलिसांच्या स्वाधीन करत कारवाईची मागणी। बोगस मतदार तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। मतदान प्रक्रिया सुरू असताना बूथ परिसरातच पैसे वाटल्याचा आरोप। माजलगाव शहरात 2 गटात राडा। एकमेकांना मारहाण केल्याची देखील माहिती। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंच्या लोकांना ताब्यात घेतलं। यावलमध्ये प्रभाग क्रमांक 8 मध्ये मतदान केंद्रात गोंधळाचं वातावरण। मतदान केंद्रावर गर्दी झाल्यामुळे गोंधळ झाल्याची माहिती। पोलीस आणि मतदारांमध्ये बाचाबाची झाल्याचं समोर। ईश्वरपूर नगर परिषदेत मतदान दरम्यान दोन्ही गट आले आमने सामने। विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्यानं गुंडांना निमंत्रण। जयंत पाटलांकडून विरोधकांवर टीका। हिंगोलीत बांगरांकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग। मतदान केंद्रात संतोष बांगरांकडून घोषणाबाजी। मतदान केंद्रात बांगरांच्या सूचना। बटन दाबताना महिलेला बांगरांनी सूचना केल्या। नितेश राणेंचे कट्टर राजकीय विरोधक असलेले राजन तेली आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सतीश सावंत आणि मंत्री नितेश राणे अचानकपणे एका बूथवर समोरासमोर। दोनही विरोधकांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवत हस्तांदोलन केलंय। जळगावमध्ये मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्रावर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे आमने सामने। दोघांच्याही वाहनं एकमेकांसमोर आल्यानं गोंधळाचं वातावरण। वर्ध्यात मतदानानंतर मतदाराच्या बोटाला शाई न लावल्याचा आरोप। मतदान केंद्रावर कर्मचारी इतर गोष्टीत गुंग असल्याचा मतदाराचा आरोप। दरम्यान प्रकार लक्षात आल्यानंतर बोटाला शाई लावण्यात आली। मतदार विजय उपशाम यांचा दावा। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये मतदान केंद्रावर मोठा गोंधळ। उमेदवाराला मतदान केंद्रावर नेत असल्याचा आरोप। निवडणूक अधिकाऱ्यावर दुजाभाव करत असल्याचीही तक्रार। गेवराईमध्ये मोठा राडा। 2 गटात दगडफेक। गेवराईमध्ये आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे समर्थक आमने सामने। साताऱ्याच्या म्हसवडमध्ये काल रात्री भाजप आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गाडीची तपासणी करण्याच्या कारणावरून गोंधळ। जयकुमार गोरेंच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप। अकोटमध्ये भाजपमध्ये पैसे वाटप होत असल्याचा विरोधकांचा आरोप। पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप आणि इतर उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद। वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर पोलिसांचा हस्तक्षेप। बदलापुरात मंत्री आशिष दामले आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची।
मतदान केंद्राबाहेर उभं राहण्यावरून झाली बाचाबाची। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरला एकत्रित होणार। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय। 20 तारखेच्या मतदानानंतरच एक्झिट पोल, नागपूर खंडपीठाचा निकाल। खंडपीठाचा निर्णय मान्य करावा लागेल। उद्याचा निकाल पुढे ढकलल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। तर पहिल्यांदा अशी निवडणूक पाहतोय हे यंत्रणांचं अपयश। मुख्यमंत्री फडणवीसांकडून नाराजी व्यक्त। निवडणूक आयोगाची एकूणच पद्धत योग्य नाही। अजूनही निवडणुका घ्यायच्या आहेत, प्रक्रियेत सुधारणा करावी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुढे ढकललेल्या निकालावर नाराजी। निवडणूक आयोग आणि न्यायालय यांच्यावर न बोललेलंच बरं। हायकोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाला यातून काही साध्य करायचं आहे असा निवडणुकीचा प्रसंग हा पहिल्यांदाच आलाय। नागपूर खंडपीठाच्या निकालावर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। हायकोर्टाने आज दिलेल्या निकालामुळे निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर शिक्कामोर्तब। रोहित पवारांचं ट्विट। निवडणूक आयोग पक्षाच्या दावणीला बांधला, हेच होणार हे मुख्यमंत्र्यांनी विसरू नये। रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका। नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे निवडणुकीचा खेळखंडोबा। राज्यातील निवडणुका म्हणजे पोरखेळ। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा आरोप। कुणाचाही आक्षेप नसताना निवडणुका पुढे ढकलल्या आणि खंडपीठाने आता निकाल दिला। कायद्याचा चुकीचा अर्थ काढून राज्य निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने निवडणुका पुढे ढकलल्या। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज्य निवडणूक आयोगाने प्रचंड मोठा घोळ केलाय, तो आता संपवावा। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर राज्य निवडणूक आयोग मतदारांना वेठीस धरतय। बावनकुळेंकडूनही तीव्र नाराजी व्यक्त। कुठेतरी सेटिंग कमी राहिली असेल म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या। शिवसेना आमदार निलेश राणेंची निवडणूक आयोगावर टीका। प्रत्येक विषयात राजकारण करणं योग्य नाही, आम्ही देखील संतापलो आहोत। निलेश राणेंच्या टीकेला बावनकुळेंचं उत्तर। तर उद्यात मतमोजणी व्हावी हे सर्वांना वाटतं, बावनकुळेंचं वक्तव्य। पैसा, सत्ता आणि सत्तेतून पैसा अशा निवडणुका हायजॅक केल्यात। आम्ही मित्रपक्षांमध्ये असल्यामुळे मला जास्त बोलता येत नाही, रवींद्र धंगेकर यांचं वक्तव्य। तर निवडणुका हायजॅक केल्या तर कार्यकर्ते घडणार नाहीत, धंगेकरांची प्रतिक्रिया। मंत्रालयातील पीए कार्यक्रम बनवतो आणि आयोग तो जाहीर करतो। निवडणूक कार्यक्रमावरून बाळासाहेब थोरातांचा मोठा आरोप। निवडणूक आयोगासारखा नालायक विभाग नाही। शिवसेना आमदार संजय गायकवाडांकडून निवडणूक आयोगाचा नालायक असा उल्लेख। मतदार यादीत बोगस नाव असल्याचा संजय गायकवाडांचा आरोप। बीडमध्ये रात्री पैसे वाटत असल्याचा 2 तरुणांवर आरोप। दुचाकीच्या डिक्कीत पैसे असल्याचा व्हिडिओ व्हायरल। दरम्यान तपासात कुठलीही रक्कम आढळली नसल्याची पोलिसांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेकडून मालवणमध्ये पैसे वाटप। ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप। आम्ही पैसे वाटून निवडणुका जिंकत नाही। निवडणुकीतील पैशांचा गैरवापर हानिकारक। संपूर्ण निवडणूक रद्द झाली पाहिजे, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। सत्ताधारी पक्षातील राज्यातील मोठे नेते प्रचारासाठी चाललेत की कोणत्या रसद पुरवण्यासाठी चाललेत? एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावर ठाकरे सेनेचे आमदार सचिन अहिर यांची टीका। पैसे वाटल्याचा आरोप दरवेळी होतो, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही। ही निवडणूक एकतर्फी होणार हे नक्की। वैभव नाईकांच्या आरोपांना अब्दुल सत्तारांचं प्रत्युत्तर। ज्या गाडीत पैसे आढळले त्या गाडीवर आणि त्यातील लोकांवर कारवाई करणार असल्याची डीवायएसपींनी सांगितलं। शिवसेनेचे आमदार निलेश राणेंची माहिती।